पांडुरंग पांडुरंगा करू रायगडी मंदिरी बसे माझा राया रायगडी मंदिरी बसे माझा राया जन्माशी आलो जन्म एकाया जगदीश्वराशी जोडली जाणे खाती वंदितो तुम्हा छत्रपती शिवाजी महाराज की प्रसंगी महान संत भगवंत वैराग्याचे मूर्तिमान पुतळे पंचमी निर्माते महाराष्ट्राचे भूषण वारकरी संप्रदायाचे कळस आणि विराजमान असणारे श्री संत तुकोबराय यांच्या 4 चरणाचा अभंग असून भक्त कोणाला म्हणावं त्या भक्ताचा अक्षय कोणता संकटकाळी देव भक्ताचे रक्षण कसे करतो आणि माणसाने काय करावे 4ही प्रश्नाचे उत्तर देणारा एक ज्यांना म्हणावं त्यांना अशा 5 निर्माण केल्या अशा भक्तांचा विषय कोणता हे तुकोबरे अभंगाच्या 2य चरणात सांगतात की काही भक्त असे असतात त्यांना जन धन माता पिता काही आवडत नाही त्यांचा एक प्रिय विषय नारायण असो तुकोबरे अभंगाच्या 3य चरणात सांगतात की
तेव्हा भक्ताचे रक्षण मागे पुढे उभं राहून करतो. तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की माणसाला सत्कार्य करता येत असेल तर सहाय्य करावे. बुद्धी घालण्यास आपल्याला नरकाला जावे. अभंगाकडे वळण्यापूर्वी आत्मसा पर्याय अतिशय महत्वाचे चालेल असलेला अखंड नाम सत्ता या अखंड सत्ताची मला सहाव्या दिवसाची कीर्तन आणि माझे परम भक्त गानाचार्य मंगेश महाराज, साधक महाराज, आर्यन महाराज व आमचे गुरुवर रामदासजी महाराज संतते यांच्या चरणी लोटांगण घालून तुझ्याकडे महाराष्ट्री संतांची भूमी ओळखली जाते. या भूमीत अनेक थोर संत होऊन गेले. यापैकी तुकाराम महाराज एक थोर संत होते. त्यांनी पूर्वी भजन मार्ग, भक्ती मार्ग मोकळा करून दिला. पूर्वी असे नव्हते की अनेक जण भजन करायचे, पण आज महाराजांची कमी नाही. पावसाचा पूर कमी व्हायला लागला, आज महाराजांचा पूर व्हायला लागला. तुकाराम महाराज सांगितले, या रे लहान करावा विचारांना लगेच दाखवण्यास लोकांना कीर्तन सांगायचे. कीर्तनातून ज्ञान वैराग्याच्या गोष्टी कुठून सांगायचे. हे रामेश्वर शास्त्रीला कळाले. रामेश्वर शास्त्रीचे तळ पायाच्या मस्तकाले कोण आहे तुकोबराय हे पाहण्यासाठी विचारत तुकोबरायच्या घरी आले. मुलांना विचारले तुकाराम महाराज कुठे आहे. मुलांनी सांगितलं तुकाराम महाराज विद्यालयाला गेले. थोडी वाट पाहिली आणि रामेश्वर शास्त्री म्हणाले ती येणार कधी आणि त्यांना भेटणार कधी. म्हणून तुकाराम महाराज ज्या विद्यालयाला गेल्यावर तिकडे निघाले. थोड्या अंतरावर गेल्यावर एका खड्ड्यातून नामस्मरणाचा आवाज येऊ लागला. डोकावून पाहिले तर रामेश्वर शास्त्री तळपायच्या मस्तकाला गेले. रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराज मंगळ पवित्र ठिकाणी पवित्र देवाचे नामस्मरण करू लागले. रामेश्वर शास्त्री ओरडले, ए वेळा तुला काही कळते का नाही. अमंगळ पवित्र ठिकाणी पवित्र देवाचे नामस्मरण करतो. तुकाराम महाराज म्हणाले, खरं आहे तुमचं, पण मी काय करू. हे माझी मजा
काही कळत नाही. रामेश्वर शास्त्री म्हणाले, दाखव जरा कशी आहे तुझी जीभ. रामेश्वर शास्त्रींचं तुकारामांची जीभ एका तेच झाले. सांग तुझ्या जीभीला नामस्मरण करायला. काय आश्चर्य झाले महाराज. तुकोबरायांच्या अंगावरील रोम सुद्धा भजन करू लागले. एवढेच नाही तर पृथ्वीवरील कण सुद्धा भजन करू लागले. रामेश्वर शास्त्री वेळेवर इकडे तिकडे बघू लागले आणि तुकारामांचे त्यांनी लोटांगण घातला आणि म्हणाले, तुकाराम माफ करा, मला तुमचा महिमा अगाध आहे. म्हणून तुकाराम माझ्या हात शेवटलेले नाही. तुकिता तुलने